बातमी जळगावमधून। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरानं पुन्हा नव्यानं विक्रमी उच्चांकी गाठलेला आहे। जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर हा 95,000चा आकडा पार करून गेलेला आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटी सह 95,200 रुपयांवर पोहोचलेत। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सलग 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,400 रुपयांची वाढ झालेली आहे। काल सोन्याच्या दरामध्ये 2,300 रुपयांची तर आज पुन्हा 1,100 रुपयांची वाढ झाली होती। सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग 5 दिवसांपासून वाढ होत असल्यानं सोन्याच्या दरानं जळगावच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे। चांदीच्या दरात सुद्धा 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर सुद्धा 97,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत। तर वळूया पुढील बातमीकडे। प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे। 16 दिवसांनंतर कोरटकर जेलच्या बाहेर आला। 2 दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता, मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झालेली आहे। यावेळेस कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली होती। 16 दिवस जेलमधला मुक्काम करून आज कोरटकर हा बाहेर आलेला आहे। शिवद्रोहीला जामीन मिळालेला आहे। कोरटकरला मात्र जामीन देताना विशेष सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कळंबा जेलमधून बाहेर आल्यानंतर कोरटकरनं मुंबईच्या दिशेने तो आता आलेला आहे। मुंबईत तो कुठे राहणार आहे, मुंबईत तो कोणाच्या घरी राहणार आहे असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, तसंच इंद्रजित सावंतांना धमकी दिली होती आणि आता मात्र हा प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। मुंबईमध्ये प्रशांत कोरटकर मुक्काम करणार असल्याचं कळत आहे। आजच प्रशांत कोरटकरची कळंबा जेलमधून सुटका झालेली आहे। वळूया पुढील बातमीकडे। अश्विनी बिद्रे खून खटल्याचं प्रकरण सुरू आहे। कोर्टरूममध्ये केस ऐकण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। सिद्धी गोरेला न्यायाधीशांपुढे बोलावण्यात आलेलं आहे। आज कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार आहे। न्यायालय बिद्रेच्या मारेकऱ्यांना आज शिक्षा सुनावणार आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। 2016 मध्ये अश्विनी बिद्रेंची हत्या करण्यात आली होती। शरीराचे तुकडे तुकडे करून वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले होते। तर 4 ऑक्टोबर 2016 मुंबई हायकोर्टात या संदर्भातली याचिका दाखल झाली। तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर हत्येचा आरोप करण्यात आला। 7 डिसेंबर 2017 नोकरीवर असतानाच अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या। 2018 मध्ये खुनाची नोंद करण्यात आली। कुरुंदकरसह साथीदार 7 वर्षांपासून कोठडीत होते। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर मुंबईवरील हल्ल्याचं 17 वर्षांनंतर आता रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे। एनआयए तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का याचा तपासही एनआयए करणार आहे। राणानं 2008 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईमध्ये रेकी केली होती। त्यामुळे रेकी करणाऱ्या जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आता मात्र या तहव्वूर राणाला घेऊन जाऊन रिक्रिएशन करण्यात येणार असल्याचं कळत आहे। तर मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली। बिहार निवडणुकीच्या आधी राणाला फाशी असा मोठा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे। त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं। बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करेल, ही यांची योजना आहे।
वळूया पुढील बातमीकडे. पुणे प्रकरणातील तिसरा अहवाल जो आहे तो लवकरच सचिवांकडे सादर होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातली ही अपडेट आहे. तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत. अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम अहवालावर काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष असणार आहे. माता मृत्यू अन्वेषण समिती तसंच धर्मदाय आयुक्तालय आणि राज्याच्या आरोग्य समितीनं या तिन्ही समित्यांचे अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केलेले आहेत. तर तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्या आहेत. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोर कारवाईची मागणीही केलेली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता. तर काय नेमक्या 5 मागण्या भिसे कुटुंबियांच्या आहेत पाहूयात. डॉक्टर सुश्रुत घैसासांचा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा. तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून त्यांची चौकशी करा. सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करावी. तर उर्वरित 2 चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ॲक्शन मोडवर आलेला आहे. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल सरकारला सादर झालेला आहे. महापालिकेच्या अहवालात देखील मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरलेलं आहे. धर्मदाय आयोग आणि महापालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, वीणा मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, या सगळ्या 5 भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपण आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिला आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. पुण्यातील एका व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकीचा कॉल आला आणि कॉल करणाऱ्या व्यावसायिकाकडे 5 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील ओळखल्या जाणाऱ्या बोट क्लब रोडवर हा सगळा प्रकार घडलेला आहे. हा व्यावसायिक त्या भागात राहतो. 37 वर्षांच्या या व्यावसायिकाला पाकिस्तानातून व्हॉट्सअप कॉल आला आणि त्यानंतर या व्यावसायिकानं कोरेगाव पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बातमी अभिनेत्री अलका कुबल यांच्या खळबळजनक विधानाची आहे. बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा असं खळबळजनक वक्तव्य अलका कुबल यांनी केलं आहे. तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणेच कठोर कायदे असायला हवेत असं आवाहन देखील अलका कुबल यांनी केलं आहे.
आपण ना नुसतं पोलिसांना दोष देतो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना म्हणजे मी पण आजूबाजूचे लोक आहेत ना तेही जबाबदार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आणि बघतो तर आपण या घटना घडत असतात. म्हणजे कोणाचा चुलत भाऊ असतो, कुठे आत्ते भाऊ असतो. आता गेल्या महिन्यात एक न्यूज पाहिली, वडील आपल्या 4 मुलींवर बलात्कार करत होते. आत्ता न्यूज डोळ्याने पाहिली. मला असं वाटलं 4 मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता खरं तर. आता बातमी नितेश राणेंनी दिलेल्या इशाऱ्याची आहे. नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह आहे. परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा नितेश राणेंनी दिला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती आणि त्यावेळेसची अटकेची जी क्लिप आहे ती अजूनही मोबाईलमध्ये सेव्ह असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो. साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. कोण कुठे जात नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या. तर मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनीही जोरदार उत्तर दिलंय. एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवेंनी केला आहे. असं एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू. एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांब तळागाळातला आलेला कार्यकर्ता, आलेला माणूस इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला गरिबी काय असते ती त्याची कल्पना त्याला असते. मी भले 8 वर्षे 9 वर्षे रिक्षा चालवायचं, मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं ते, आणि मी एकच काळी एकत्रच त्यावेळेस रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. ऑमलेट पाव, बुर्जी पावचा व्यवसायसुद्धा आम्ही केला आहे. हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की रिक्षावाल्यांच्या मुलांनी किंवा टॅक्सीवाल्याच्या मुलांनी जर व्यवसायामध्ये म्हणजे ई बाईक टॅक्सीच्या माध्यमातून तो विषय झाला होता, जर त्यांनी ती चालवली तर निश्चितपणे किमान 25,000 तरी महिन्याला त्याच्या कुटुंबियांना मिळू शकेल. त्यामुळे व्यवसाय करायला कुठल्याही प्रकारची राजशरम बाळगायची गरज नाही असं मला वाटतं. परंतु आता तो विषय वेगळा आहे. हा एसटी कामगारांचा प्रश्न मात्र आज सुटलेला असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. 1 मिनिट 2 मिनिटं द्या, फक्त 2 मिनिटं एक छोटंसं तुम्हाला रुपये तातडीनं देणार आहे. यापुढे 1 महिना आधीच निधी एसटी महामंडळाकडे येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आपण बघतोय. मंगळवारी त्यांना उर्वरित निधी देण्यात येणार आहे. मंगळवारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार येणार असल्याचं देखील प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. सरकार यासाठी म्हणून 144 कोटी रुपये तातडीनं देणार असल्याचंही प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी यावेळेस परिवहन मंत्र्यांनी एक मोठी बातमी दिली आहे. आणि आता बातमी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची आहे. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. तो या व्याख्यानमालेला येतो त्याचं प्रमोशन होतं, पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे, आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल, आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. शेवटी सुधीर भाऊ आहेत, कशी गुगली टाकतील हे कळत नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. ते मला माहित नाही, शेवटी ते सुधीर भाऊ आहेत, ते काय बोलतात आणि कशी गुगली टाकतात हा कोणालाही गोष्टी कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे हे आक्रमक झाले. अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनामध्ये स्मारक करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली. राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही यावेळेस उदयनराजेंनी विचारलेला आहे. त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं,
कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि ती त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागती तरी किती? तर वळूया पुढील बातमीकडे. पालकमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय. पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल, जरा धीर धरा, असं अजित पवार यांनी म्हटलंय. महायुतीत अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे, तर शिंदे सेनेचाही दावा रायगडवर कायम आहे. काळजी करू नका. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे. एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयामधला प्रकार ताजा असतानाच हिंगोलीतून देखील एक नवं प्रकरण समोर आलेलं आहे. MGM रुग्णालयाकडून रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आहे. आदिती सरकटे नावाच्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं साहित्य अहवालाच्या सव्वा पद्धतीनं वसूल करत लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासे केलेले आहेत. पाहुयात नेमकं काय म्हणालेत संतोष बांगर. शिवसेनेच्या आमदाराला देखील या खाजगी रुग्णालयाचा एक वाईट अनुभव आलेला आहे. आपल्यासोबत शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत. माझ्या मतदारसंघातला आदिती सरकटे 13 वर्षाची मुलगी या ठिकाणी MGM हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसापासून ॲडमिट होती. तिला डेंगू झालता. डेंगू झाल्याच्या नंतर मला वाटते काल दुपारी 2 वाजता तिला सांगितलं डॉक्टरने की डिस्चार्ज करा, बाकीची रक्कम भरा. तर मला वाटते की तिच्या वडिलाकडे पैसे नव्हते, कारण की 3,05,000 मेडिकलचं बिल दिलं आणि 1,80,000 दवाखान्याचं बिल पेड केलं. राहिलं होतं 1,27,000. आता 1,27,000 पैसे नाहीत, करायचं काय? तिला मला वाटतं ते काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी ते इंजेक्शन होते. 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला, आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1,200 रुपये, 800 रुपये, 1,000 रुपये. हे मला वाटते कुठंतरी रोखलं पाहिजेत. आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अशा प्रकारची संतप्त भावना संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. वळूया पुढील बातमीकडे. महात्मा फुलेंच्या चित्रपटावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. फुलेंच्या चित्रपटाला परवानगी न दिल्यास सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे. त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील फुलेवाड्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिया सुळेंची भेट झाली. आणि या भेटीच्या वेळेस सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांचे आशीर्वाद घेतले. यावेळेस भुजबळांनी महात्मा ज्योतिबा फुलेंवर आधारित 2 पुस्तकं सुप्रिया सुळेंना भेट दिली. ही पुस्तकं शरद पवारांना देण्यास सांगण्यात आलेलं आहे. महात्मा फुले स्मारकाच्या जागेसाठी म्हणून माजी मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आणि या संदर्भात त्यांनी एक परखड भाष्य केलं आहे.
उपोषण करायला मी मोकळा आहे, बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या की जरा अडचण होते, असं भुजबळांनी म्हटलं. भुजबळांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असं मग अजित पवार यांनी म्हटलं आहे. अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहीत नाही, अजून हे पूर्ण नाही झालं, अजून ते फक्त टोलवी चालू आहे. आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसं जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही, लढवय्या माझी वृत्ती आहे. पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे की असं वाटतं की ठीक आहे, मग आता एकदा शेवटचा उपाय जो आहे तर बसू मग इकडे येऊन काय करणार. शेवटी मी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष, त्या पक्षामधला एक आमदार आहे. मी जर भुजबळ साहेबांशी पण मी बोलीन, परंतु मी आत्ता तुमच्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा अधिकारी इथं आहेत, त्यांच्याशी पण बोलीन. असं नाही आहे, आपले काही गोष्टी ठरलेल्या आहेत की किती पैसे द्यायचे, काय द्यायचे, आणि काही त्याच्यात अडचणीत असेल तर जरूर आम्ही वेळ पडली तर कॅबिनेट पुढं जाऊ आणि मार्ग काढू. ती उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारची काळजी खबरदारी घेऊ. आणि आता बातमी उदयनराजेंच्या वादग्रस्त विधानाची आहे. मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली, फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं, असं विधान खासदार उदयनराजेंनी केलं. स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंग महाराजांनी सुरू केल्याचं उदयनराजे आज म्हणाले. थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. दरम्यान उदयनराजेंच्या या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी आता मात्र जोरदार आक्षेप घेतलाय. ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं. परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी, महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज आहे त्यांचं महत्त्व वाढवायचं. महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी, प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली. पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो. त्याला मोठा विरोध होताना. थँक्यू व्हेरी मच. तर कृषी मंत्र्यांनी ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं, कोकाटेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी टोला हाणलाय. कृषी मंत्र्यांना अजून जबाबदारी समजलेली नाही, कांद्याचे भाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचं कोकाटे म्हणतायत, असं देखील रोहित पवार यांनी ट्विट करून त्यांच्यावर टीका केलेली आहे. रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात, हा तर्क आहे कृषी मंत्री कोकाटे साहेबांचा. कांद्याचे दर उत्पादन वाढल्यानं पडत नाहीत, तर केंद्राच्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्य सरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आपलं ब्रह्मज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिलं तर अधिक बरं होईल. त्यामुळे नेतृत्वानं कृषी मंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. तर कृषी मंत्री कोकाटेंनी नेमकं काय विधान केलेलं आहे पाहूयात. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना. तर वळूया पुढील बातमीकडे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि याच निमित्तानं अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी जाणार आहेत. सर्व स्थानिक आमदारांना यासाठी ते निमंत्रणही देण्यात आलेलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे. लेक आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली आहे का, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. शहांच्या रायगड दौऱ्यामध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, हे आता पाहावं लागणार आहे. हो, आम्ही अमित शहांना अशी विनंती केली होती, आपण जर मुंबईत असाल तर ह्यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं
आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्याकडे यावं. CMला, दोन्ही DCMला, नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना, त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. नाशिकच्या कार्यक्रमामध्ये बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. लग्न जमवण्याचं आमदारांच्या हातात असतं तर अर्ध्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत झालं असतं असा मिश्किल टोला मुनगंटीवार यांनी लगावला. तर आजकालचे आमदार हिरो सारखेच वागतात अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भाषणात एक वाक्य म्हटलं होतं की तुम्ही मला निवडून द्या, तुमचं कोणतेही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन. म्हणाल तुम्ही म्हणागत ना कोणतेही काम असू द्या मी पूर्ण शक्तीने करेन, तर माझं एक काम आहे. म्हणतं काय काम आहे? म्हणाल मी 10वी नापास आहे, पण माझ्या समोरच्या पाटगाची पोरगी MA पास झालेली आहे, ती मला खूप पसंत आहे, तिच्याशी माझं लग्न लावून द्या. मी मनात विचार केला असं लग्न लावणं हे आमदारांच्या हातात असते तर अर्ध्या आमदारांची तर हिरोईनशीच लग्न लागली असती. आता आमदार जर आजकालचे आमदार हिरोसारखेच वागायला लागलेत, हेही तेवढंच खरं आहे. काय आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता, फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल. त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहीत नाही. प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे. होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे, कारण सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केल्यानं आम्ही त्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब. केंद्र सरकारची नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे. होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय. सरकारची योजना आहे, मग फॉर्म कसा भरायचा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार. यासाठी पुरुष महिला कोणीही अप्लाय करू शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत. कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते. सरकारी नोकरी असली की चांगला पगार, भत्ते, सुट्ट्या, सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात. यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका. लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो. सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात. तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात. त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.